नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने यशोधरा नगर पोलीस ठाण्यात दाखल 3 चाकी वाहन चोरी प्रकरणाचा अवघ्या 72 तासात छडा लावत आरोपीला अटक केली आहे। 13 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कांजी हाऊस चौक परिसरातून मालवाहू रिक्षा चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग दरम्यान मानकापूर परिसरात संशयित वाहनावर लक्ष ठेवून कारवाई केली। संशयावरून थांबलेल्या लाल रंगाच्या मालवाहू रिक्षाबाबत चालकाकडे कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। अधिक चौकशीत त्यानेच रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे 2 लाख रुपयांचा मालवाहू रिक्षा तसेच 10,000 रुपयांचा मोबाईल असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी यशोधरा नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। पोलीस ठाणे यशोधरा नगरच्या हद्दीमधून एक 3 व्हीलर वाहन बजाज मॅक्झिमा वाहन क्रमांक MH49 CF6281 या क्रमांकाची 3 व्हीलर टेम्पो एक अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची FIR पोलीस स्टेशन यशोधरा या ठिकाणी अपराध नंबर 191/26 दिनांक 14 मार्चला दाखल होती आणि अवघ्या 48 तासाच्या आत आमच्या क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकातील NPC राजू टाकळकर आणि हवालदार राजू सिंग राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरचे वाहन एका ठिकाणी आरोपी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्याला पाठलाग करून पकडलं आणि त्याच्याकडून हे जे वाहन होतं ते वाहन आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या वाहनाच्या आधारे त्यातील जो आरोपी आहे त्याचं नाव आहे शिवा दशरथ पारशे, वय 24 वर्षे, राहणार धम्मदीप नगर, नागोबा मंदिर जवळ, पोलीस ठाणे यशोधरा नगर अशा प्रकारे आरोपीचं नाव आहे। आणि आरोपींनी हे वाहन त्यांच्या असलेल्या अंतर्गत वादामधून आणि काहीतरी आर्थिक व्यवहार होता त्याच्यामधून हे वाहन खोडसाळपणाने चोरून नेलं होतं अशी माहिती मिळाली। त्यानुसार ते वाहन आम्ही आरोपीचं ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करता आम्ही पोलीस ठाणे यशोधरा नगरच्या हद्दीमध्ये ते देत आहे। आरोपीचा अभिलेख तपासला असता परंतु रेकॉर्डनुसार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा सध्या अपराध यापूर्वी दाखल असल्याची माहिती मिळाली नाही आहे, तर त्याबद्दल आम्ही अधिक तपास करीत आहोत। यामध्ये जे वाहन चोरी गेलं होतं त्यामध्ये कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि अशा प्रकारे ही 3 व्हीलर चोरीची आम्ही ताब्यात घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे यशोधरा नगरच्या ताब्यात आम्ही देत आहोत।